मुंबईच्या महापौर उपमहापौरांची आज अधिकृतरित्या निवड होणार आहे। महापालिका सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। तर महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेचे संजय घाडी विराजमान होणार आहेत। मुंबईच्या महापौर उपमहापौर निवडीची आज औपचारिकता केवळ बाकी आहे। ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झालेले आहेत आणि मुंबई महापालिकेच्या सभागृहातली ही दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य महापौर उपमहापौर पदभार स्वीकारणार त्या संदर्भातली ही सभागृहातली दृश्य आहेत मुंबई महापालिकेच्या सभागृहातली। आणि दुसरी दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये ते पोहोचलेले आहेत त्यावेळची दृश्य। ही दोन्ही ठिकाणची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील देतील। धनंजय, तर आज भाजपचा नगरसेवक हा महापौर पदाची शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळाले। महापौर पदी भाजपच्या रितू तावडे या पदभार आज स्वीकारणारे आपण पाहिलं तर आता या संपूर्ण कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असलेलं आपल्याला पाहायला। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता ही सभागृहात हे दृश्य आहेत। आतमध्ये आपण जर पाहिलं तर इथे शिवसेनेचे असतील, त्याच्यानंतर सगळे नगरसेवक आहेत ते उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बऱ्याच काळानंतर झाली आणि त्यानंतर महापौर पदी शेवटी ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर त्यानंतर हे पद झालं प्रशासकीय भाजपच्या रितू तावडे या आता या ठिकाणी आज महापौर पदी असणाऱ्या आणि शिंदेंच्या काही तांत्रिक बाबी आहेत। धनंजय यांचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये, मात्र ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मुंबई महानगरपालिकेच्या आतले दृश्य आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महापौर उपमहापौर पद यांची औपचारिक निवड बाकी आहे। त्या संदर्भातला कार्यक्रम आणि त्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून घोषणाबाजी केली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गॅलरीमधून ही सगळी घोषणाबाजी पाहता आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम सुद्धा आहेत, चित्रा वाघ आहेत आणि हे सगळेजण गॅलरीतून ही सगळी दृश्य पाहतायत, ही सगळी घोषणाबाजी पाहतायत। ठाकरेंच्या नगरसेवकांकडून घोषणाबाजी मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये केली जाते। महापौर उपमहापौर आज पदभार स्वीकारणार आहेत। आज केवळ औपचारिकता बाकी आहे त्यांच्या निवडीची। रितू तावडे भाजपच्या नगरसेविका या मुंबईच्या महापौर म्हणून आज त्यांची निवड केली जाणार आहे। औपचारिकता बाकी आहे। तर उपमहापौर म्हणून संजय घाडी शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत। पश्चिम उपनगरातला चेहरा आहे, बोरिवली मागाठाणे या भागात त्यांची पकड आहे असे संजय घाडी त्यांची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तर ही सभागृहातली दृश्य आहेत। नगरसेवक सभागृहामध्ये पोहोचलेत आणि मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी ठाकरेंच्या नगरसेवकांकडून केली जाते। ठाकरे ठाकरे अशा प्रकारची घोषणाबाजी, ठाकरे ठाकरे अशा प्रकारची घोषणाबाजी ही ठाकरेंच्या नगरसेवकांकडून केली जाते। मुख्यमंत्री या सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत, गॅलरीमधून ते हा सगळा प्रकार पाहता आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय, काँग्रेसचे नगरसेवक पोहोचले आणि त्यांच्याकडूनही आता घोषणाबाजी सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत मंगल प्रभात लोढा, भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आहेत,
चित्रा वाघ आहेत असे हे सगळे या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. शिल्पा, घोषणाबाजी सुरू आहे, सगळा गोंधळ सुरू आहे, काय नेमकं सुरू आहे मुंबई महापालिकेच्या सभागृहात सध्या? नक्कीच प्रश्न आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती बिनविरोध पार पडताना पाहायला मिळत आहे. मात्र सभागृहात जर आपण पाहिलं तर मोदींच्या नावाचा जयघोष पाहायला मिळतो, तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेचे जे नगरसेवक आहेत मोदींच्या नावाचा जयघोष केल्यावर चोरे चोरे अशा घोषणा देत आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा जयघोष करताना पाहायला मिळते. सध्या आपण जर या व्हिडिओमध्ये पाहिलं तर एकीकडे भाजपचे नगरसेवक आहेत तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरेंचे नगरसेवक पाहायला मिळतात आणि जोरदार ही घोषणाबाजी सुरू आहे. विशेष म्हणजे जी ही निवडणूक आहे ती अगदी बिनविरोध पार पडणार आहे, कारण भाजपने जो उमेदवाराचा महापौर पदासाठी चेहरा दिलेला आहे त्यानुसार मराठी चेहरा आहे. त्यामुळे ठाकरेंनी सांगितले की आम्ही यामध्ये अपशकुन करणार नाही, कुठल्याही प्रकारचा खोडा घालणार नाही. त्यामुळे ही महापौराची निवडणूक जरी बिनविरोध पार पडत असली तरी सध्या आपण वरच्या गॅलरीमध्ये पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जी निवडणूक आहे महापौर पदाची ती याची मुळा पाहणार आहे. ऐतिहासिक क्षण हा मुंबई महानगरपालिकेचा महापौर पदाचा निवडणुकीचा जो आहे त्याचे साक्षीदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. कारण गेल्या 44 वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर नव्हता आणि तो आता भाजपचा महापौर या मुंबई महानगरपालिकेवर बसणार आहे. त्याचाच आनंद आपल्याला भाजपच्या या नगरसेवकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत किंवा MIMचे नगरसेवक देखील सभागृहात उपस्थित झालेले आहेत. मात्र ठाकरेंच्या नगरसेवकाकडून शिवसेनेचा जयघोष केला जातोय आणि मोदींचा जयघोष जेव्हा भाजपकडून केला जातोय त्याला मात्र विरोध करताना आपल्याला ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ही जी निवडणूक आहे ती निवडणूक बिनविरोध पार पडत असली तरी औपचारिकरित्या राहून पीठातील अधिकारी म्हणून जे आहेत डॉक्टर भूषण गगराणी हे काम पाहणार आहे. भाजपच्या शिवसेनेच्या महायुतीची संख्या बघा 122 आहे आणि आता सध्या जर आपण पाहिलं तर 227 नगरसेवक हे सभागृहामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळतात. आणि समोर जर आपण पाहिलं तर महापौराची जी खुर्ची आहे सध्या आपण पाहतोय की भाजपच्या नगरसेवकांकडून जेव्हा काही मागणी केली जाते त्याला ठाकरेंचा विरोध केला जातोय आणि अजूनही आपल्याला सभागृहामध्ये घोषणाबाजी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर आपण जर दुसरीकडे पाहिलं तर 227 नगरसेवक आतमध्ये सभागृहामध्ये आलेले आहेत. सभागृहामध्ये आपल्याला या घोषणाबाजींचा जयघोष पाहायला मिळते. संपूर्ण सभागृह हे दुमदुमून गेलेलं पाहायला मिळते. मात्र थोड्याच वेळात महापौर आणि उपमहापौर पदासाठी ही निवडणूक पार पडणार आहे. अधिकृतरित्या महापौर म्हणून भाजपच्या ज्या ऋतू तावडे आहेत त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. तर उपमहापौर जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडी यांच्या देखील नावाची घोषणा केली जाईल. मात्र आपण समोर पाहिलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही बसलेले आहेत आणि मोदींच्या नावाचा जयघोष संपूर्ण सभागृह मोदींचा जयघोष केलेला पाहायला मिळत आहे. मोदींचा जयघोष केला जातो तेव्हा थोडी अशा त्याला पाहायला मिळतात आणि हे सर्व दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता हे दृश्य आपण पाहतोय. भाजपचे जे नगरसेवक आहेत महायुतीचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडून मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जात आहेत. ठाकरेंच्या नगरसेवकांकडून ठाकरे ठाकरे अशा घोषणा दिल्या जात आहेत. मुंबई महापालिकेचं सभागृह आहे आणि इथं जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. ठाकरेंच्या नगरसेवकांकडून ठाकरे ठाकरे घोषणाबाजी केली जाते. महायुतीचे अर्थात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडून मोदी मोदी अशी घोषणाबाजी केली जाते. जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूने सुरू आहे आणि हे सगळं चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभागृहाच्या वर जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये बसून पाहतायत. साऱ्या गोष्टी ते पाहतायत. आता भाजपच्या ऋतू तावडे यांची महापौरपदी औपचारिक निवड होणं बाकी आहे. त्या महापौरपदी विराजमान होणार आहेत. तर संजय घाडी शिंदेच्या शिवसेनेचे यांची उपमहापौरपदी निवड होणं औपचारिकता केवळ बाकी आहे. ते उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या गोटात अर्थात आनंदाचं वातावरण आहे. भाजपच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. संपूर्ण भाजपमध्येच आनंदाचं वातावरण आहे. स्वतः मुख्यमंत्री हे सगळं चित्र पाहण्यासाठी या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. गॅलरीमधून ते हे सगळं चित्र पाहत आहेत. 4 वर्षांनंतर महापालिकेचं सभागृह हे गजबजलेलं आहे. 2017ला शेवटची निवडणूक झाली होती. ती टर्म 2022ला संपली.
22 नंतर सभागृहामध्ये महापालिकेत नगरसेवकच नव्हते, सभागृहात नगरसेवक येणार कुठून? आता 2026ला नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि हे सभागृह पुन्हा एकदा गजबजलेलं आहे. सभागृहामध्ये आता पुन्हा एकदा नगरसेवकांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते, नगरसेवकांची गर्दी पाहायला मिळते, घोषणाबाजी सुरू आहे. अर्थात घोषणाबाजी, टीका प्रतिटीका होत राहील, मात्र मुंबईकरांसाठी हे चित्र आश्वासक आहे, कारण नगरसेवक हा सर्वसामान्य मुंबईकरांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा असा लोकप्रतिनिधी असतो. अगदी लहान लहान समस्या कोण सोडवतं, कोणाकडे त्या समस्या घेऊन जायच्या असतात, गटर, वॉटर, मीटर या 3 महत्त्वाच्या समस्या, बेसिक समस्या कोण सोडवतं, तर त्या समस्या नगरसेवक सोडवतो. म्हणून नगरसेवक मुंबईकरांसाठी महत्त्वाचे असतात. आणि आता 4 वर्षांनंतर आता नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि 4 वर्षांनंतर हे नगरसेवक पुन्हा एकदा महापालिकेच्या सभागृहामध्ये गेलेत. महापालिकेचं सभागृह गजबजलेलं आहे, त्यामुळे हे चित्र मुंबईकरांसाठी नक्कीच आश्वासक आणि आनंददायी आहे. दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि वर गॅलरीत बसून ते हे सारं काही पाहत आहेत. ठाकरेंच्या नगरसेवकांकडून ज्यावेळी घोषणाबाजी सुरू, ठाकरेंच्या नगरसेवकांकडून ठाकरे ठाकरे अशी घोषणाबाजी सुरू आहे आणि त्या संदर्भातली ही दृश्य आपण पाहतोय. ही दृश्य आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातले दृश्य आहेत. महापौरपद आणि उपमहापौर पदाच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे आणि तत्पूर्वी सभागृहामध्ये राष्ट्रगीत गायन केलं जातंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, भाजपचे नेते योगेश सागर हे सारे जण वर गॅलरीत बसून महापौर पदाची निवड, उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया, अर्थात औपचारिकता बाकी आहे, मात्र ही सगळी प्रक्रिया ते पाहता आहेत, ते त्यासाठी गॅलरीमध्ये पोहोचलेले आहेत. तर हे सगळे नगरसेवक आहेत, मुंबई महापालिकेत निवडून आलेले नगरसेवक. मग ते महायुतीचे असतील किंवा मग ठाकरे बंधूंचे असतील, काँग्रेसचे असतील, हे सारे नगरसेवक या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो. खरं तर ज्यावेळी हे सगळे नगरसेवक सभागृहामध्ये पोहोचले, प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. आधी ठाकरेंच्या नगरसेवकांनी ठाकरे 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 अशी घोषणाबाजी केली, तर मग नंतर महायुतीच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी 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 अशी घोषणाबाजी केली. प्रचंड घोषणाबाजी हे सगळं सुरू होतं. मात्र या सगळ्यामध्ये 4 वर्षांनंतर मुंबई महापालिकेचं सभागृह गजबजलेलं आहे. गजबजलेलं हे चित्र आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो. मुंबईकरांसाठी अत्यंत आशादायी असं हे चित्र, अत्यंत आनंदाचं असं हे चित्र, अत्यंत आश्वासक. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी बोलतात. सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार, अभिनंदन करतो आणि हार्दिक स्वागत करतो. नागरी कर्तव्य पार पाडण्याच्या कामी आपणास सुयश लाभो अशी सदिच्छाही मी व्यक्त करतो. आता आपण सभेपुढील कामकाजाला सुरुवात करूया. विषय क्रमांक 1, कार्यक्रम पत्रिकेवरील पहिला विषय पुढील प्रमाणे आहे. बृहन्मुंबई महापालिकेवर निवडून आलेल्या सदस्यांची यादी अंतर्भूत असलेल्या अद्ययावत सुधारित मुंबई महापालिका अधिनियम 1888 कलम 10 व 32(1) या तरतुदी अन्वये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेची प्रत पाठवणारी आयुक्तांची निवेदन पत्रिका. श्री गणेश खंडकर यांनी प्रस्ताव मांडावा. अनुमोदन श्रीमती किशोरी पेडणेकर. प्रस्ताव मतास टाकतो. अनुकूल
प्रतिकूल. प्रस्ताव मंजूर. श्रीमती किशोरी पेडणेकर हरकतीचा मुद्दा. श्रीमती किशोरी पेडणेकर हरकतीचा मुद्दा. श्रीमती किशोरी पेडणेकर. हरकतीचा मुद्दा श्रीमती किशोरी पेडणेकर. बसा. पीठासीन अधिकारी म्हणून आपण आयुक्त या महापौरांच्या निवडणुकीला आलेले आहेत. 21 फेब्रुवारी 2004चा शासन नियमानुसार BMC 407/59 1932 अन्वय महानगरपालिका अधिनियम 1888 अन्वय निवडणुका घेणे या संदर्भातील अधिसूचना काढण्यात आली. त्यानुसार निवडणूक संदर्भात विशेष बैठक बोलवली गेली. MS महापौरांनी विचारविनिमय करून सभेचा दिनांक ठरवेल पर्यंत आता आयुक्त प्रशासक म्हणून इथे बसलेले. आमचा हरकतीचा मुद्दा हाच आहे की याच्या आधी ज्या सगळ्या म्हणजे प्रथा परंपरा सगळ्या आपण महापौर परिषद बसली, प्रथा परंपरा सगळ्या आपण महापौर परिषद बसली त्यावेळेला एक आयुक्तांचं हे होतं. पण आता तर काय महापौर परिषद नाही आहे. राज्य सरकारने ज्या पद्धतीने खरं म्हणजे महापौर ज्या वेळेला इलेक्शन होतं निवडणूक होते त्यावेळेला ह्या सभागृहाचे जास्तीत जास्त सिनियर तिथे बसले पाहिजे. मग ते कुठल्याही पक्षाचे असू शकतात. मग त्या याच्यामध्ये श्रद्धा जाधव सलग 7 वेळा या सभागृहात त्या निवडून आलेल्या आहेत. आणि इतकं असं काय घडलं की आपण त्या मिनिटाला सुद्धा कामकाजापुरतं सुद्धा आपण त्यांना ते कामकाज करायला दिलं नाही किंवा याचाच आम्ही खरा निषेध करतो. कारण ही परंपरा आहे, ही प्रथा आहे, हा कुठलाही हे नाही. आणि मला वाटतं सुरुवात जर इतक्या वेगळ्या गोष्टींनी होत असेल तर नक्की मुंबईकरांच्या हिताचं किंवा मुंबईकरांना जे अपेक्षित सर्वांनी मिळून करायचं कामकाज ते अशाच पद्धतीने होणार आहे का? आणि ह्याच्यावर महापौर इथे चालवणार आहेत सभागृह. महापौरांना आम्ही सर्व पक्षीय मुंबईसाठी जे जे करता येईल ते भलं करण्यासाठी आम्हीही कटिबद्ध आहोत. पण या शासनाने काढलेल्या नियमाचा आम्ही निषेध करत आहोत. श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. सदर हरकतीच्या मुद्द्यासंदर्भात मी असे निवेदन करू इच्छितो की शासनाचे उपसचिव नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांची दिनांक 22 जानेवारी 2026 अधिसूचना MCO 2026 प्रकरण क्रमांक 27 नवी 14 अन्वये मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम 2007 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेनुसार मुंबई पालिका नियम उपरोक्त 5 ऐवजी महापौर अथवा उपमहापौर यांच्या निवडीसाठी बोलवलेल्या विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी हे राज्य शासनाने आदेशाद्वारे नियुक्त केलेल्या शासनाच्या प्रधान सचिव दर्जापेक्षा कमी नाही असे असेल. हा नियम समाविष्ट करण्यात आला असून उपरोक्त नियम 5च्या नवीन तरतुदीनुसार बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून श्री भूषण गगराणी भाप्रसे आयुक्त म्हणजे माजी बृहन्मुंबई महापालिका यांची नियुक्ती करण्यात आलेली असून पीठासीन अधिकारी म्हणून
ही प्रक्रिया राबवावी असा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणून मी सदर सभेचे संचालन पीठासीन अधिकारी या नात्याने करीत आहे। तरी श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलेल्या हरकतीच्या मुद्द्यामध्ये तथ्य नाही असा निर्णय मी देत आहे। कार्यक्रम पत्रिकेवर पुढील विषय याप्रमाणे आहे। अद्ययावत सुधारित मुंबई महापालिका अधिनियम 1888च्या कलम 37(1) अन्वये महापौरांची निवड करणे। मी सर्व सदस्यांना विनंती करतो की कृपया आपण बसून घ्यावे। मी सभागृहास अशी माहिती देतो की दिनांक 15 फेब्रुवारी 2007 अधिसूचना क्रमांक BNM 5005 प्रकरण क्रमांक 7 भाग 4 नवीन तथ्याच्या अन्वये मुंबई महापालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम 2007 दिनांक 15 ऑक्टोबर 2010 ची अधिसूचना क्रमांक MMC 2009-94 प्रकरण क्रमांक 59 नवी 32(1) च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे सुधारणा नियम 2010 आणि 22 जानेवारी 2026 ची अधिसूचना क्रमांक MCO 2026 प्रकरण क्रमांक 7 च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे सुधारणा नियम 2026 या अन्वये महापौरांची निवडणूक पार पाडण्यात येईल। या विषयाच्या संदर्भात मुंबई महापालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम 2007 नियम 6 च्या पोटनियम 1 अन्वये महापौर या पदासाठी महापालिका सचिवांना प्राप्त झालेले नामनिर्देशन पत्र माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे। महापौर या पदाच्या निवडणुकीकरिता उपरोक्त नियम 2007 आणि मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे सुधारणा नियम 2010 च्या नियम 6 च्या पोट नियम 2 अन्वये प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची मी छाननी केली असून वैधरित्या नामनिर्देशित उमेदवाराचे नाव पुढील प्रमाणे आहे। श्रीमती रितू राजेश तावडे, महापौर या पदाच्या निवडणुकीकरिता एकच वैध नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे उपरोक्त नियम 2007 च्या
नियम 7(1) अन्वये श्रीमती रितू राजेश तावडे यांची महापौर म्हणून निवड झाल्याचे मी घोषित करतो. उपमहापौर कार्यक्रम पत्रिकेवरील यानंतर पुढील विषय आहे अद्ययावत सुधारित मुंबई महापालिका अधिनियम 2088च्या कलम 37(1) अन्वये उपमहापौरांची निवड करणे. मी सभागृहास अशी माहिती देतो की दिनांक 15 फेब्रुवारी 2007ची अधिसूचना क्रमांक BNM 5005-46 भाग 4 नवी 32च्या अनुषंगाने मुंबई महापालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम 2007ची 15 ऑक्टोबर 10ची अधिसूचना क्रमांक MMC 2009च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका नियम 2010 आणि 22 जानेवारी 2000 सूचना MCO 2026च्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम 2026 या अन्वये उपमहापौरांची निवडणूक पार पाडण्यात येईल. या विषयाच्या संदर्भात मुंबई महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम 2007च्या नियम 6च्या पोटनियम अन्वये उपमहापौर या पदासाठी महानगरपालिका सचिवांना प्राप्त झालेले नामनिर्देशन पत्र माझ्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. आशिष शेलार, नार्वेकर सर. बसून फक्त चेस आजच्या या विशेष बैठकीकरिता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे माननीय मंत्री या ठिकाणी सभागृहात उपस्थित आहेत. मी सभागृहाच्या वतीनं त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. उपमहापौर या पदाच्या निवडणुकीकरिता सदस्यांनी कृपया बसून घ्यावे. उपमहापौर या पदाच्या निवडणुकीकरिता उपरोक्त नियम 2007 आणि मुंबई महापालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे सुधारणा नियम 2010च्या नियम 6च्या पोट नियम 2 अन्वये प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची मी छाननी केली असून वैधरित्या नामनिर्देशित उमेदवाराचे नाव पुढील प्रमाणे आहे. श्री संजय शंकर घाडी, उपमहापौर या पदाच्या निवडणुकीकरिता एकच वैध नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे उपरोक्त नियम 2007च्या नियम 7(1) अन्वये श्री संजय शंकर घाडी यांची उपमहापौर म्हणून निवड झाल्याचे मी घोषित केले. सभागृहाचे कामकाज वरती बोलवायचं. मी श्रीमती रितू तावडे यांना विनंती करतो की ते या ठिकाणी महापौरांचा पदभार स्वीकारतो. मी श्री संजय घाडी यांना विनंती करतो की त्यांनी आपला पदभार स्वीकारावा.
शुभेच्छा आपल्याला. महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाली आहे.